सो मी आज बनवणार आहे पालकाच्या पुऱ्या. इतक्या मस्त फुगत आहेत आणि खायला तर ना इतक्या भारी लागत आहेत. तर मी ह्या रुद्रांशला खायच्या होत्या त्याच्यामुळे बनवले आहेत. सो हा व्हिडिओ आहे थोडासा जुनाच आहे, फक्त एडिटिंग करायचा राहिला होता त्याच्यामुळे आत्ता एडिटिंग करते. खरं तर तो शाळेत जात होता ना तेव्हाच, आता सुट्ट्या लागल्यात पण त्याला एके दिवशी टिफिनला द्यायचा होता तर तेव्हा बनवलेले आहेत. हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आज बनवणार आहे मी पालक पुऱ्या. त्याच्यासाठी अगोदर मी कुकर लावून घेतले आणि ह्याच्यासोबत आपण दह्यासोबत पण खाऊ शकतो किंवा तुरीचं जे वरण असतं ना, म्हणजे साधं वरण फोडणी न घालता साधं वरण त्याच्यासोबत पण खाऊ शकतो. त्याच्यासोबत पण भारी लागतात, पण आमची तर जास्त दह्यासोबत खूप जास्त आवडत आहेत. तर आत्ता मी तुमच्यासोबत ह्या एक म्हणजे मी 2 प्रकारच्या बनवत आहे. तर आत्ता मी तुम्हाला एक प्रकारच्या बनवून दाखवते आणि नेक्स्ट टाईम एखादा व्हिडिओ बनवला तर तेव्हा तुम्हाला वेगळं थोड्याशा म्हणजे फक्त ग्रीन पुऱ्या असतात, त्या सेम प्रोसेस हीच असते. फक्त काय होतं की त्या पूर्ण ग्रीन असतात आणि ह्या थोड्याशा म्हणजे ग्रीन नाही दिसत, एवढाच फरक आहे. पण टेस्टीला दोन्ही पण एकदम भारी लागत आहेत. तर चला आता त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पण बघूयात. त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर आत्ता मी घेतलेली आहे पालकाची एक पेंडी. तो निवडून घेतला आहे, स्वच्छ धुवून घेतला आहे. आत्ता एक पेंडी ना आम्हाला भरपूर होती एका टायमिंगला, त्याच्यासाठी मी फक्त एकच पेंडी घेतलेली आहे. आणि हिरवी मिरची आणि लसूण थोडासा जास्त घ्यायचा आहे, म्हणजे पुरी तिखट थोडीशी छान लागते. आणि दह्यासोबत थोडंसं तिखटच असेल ना तर छान लागतं. आणि दही जर नसेल तर साधी खायची असेल अशीसुद्धा तर मग तिखट थोडंसं कमी टाकायचं आणि लसूण आहे तो थोडासा जास्तच टाकायचा. तर कमीत कमी मी इथं लसणाच्या 2 किंवा 2.5 कांड्या घेतल्या असतील. तो निवडून घेतला आणि हिरव्या मिरच्या थोड्याशा जास्त घेतल्या, त्या पण देठ वगैरे काढून स्वच्छ धुवून मिक्सरला लावून घेतले. आत्ता कधी पण काय करायचं आपल्याला की हे एकदम बारीक काढून घ्यायचं आहे मिक्सरला, म्हणजे आपली पुरी आहे ना ती लाटताना फाटत नाही आणि फाटली तर मग ती पुरी आपली आहे ती चांगली फुगत नाही. आत्ता पुरी म्हणजे पूर्ण टम्म फुगण्यासाठी किंवा ते फाटू नये त्याच्यासाठी एक स्ट्रिक आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर काय करायचं आहे आता पालक जेव्हा मी ग्रीन पुऱ्या बनवते ना तर तेव्हा काहीच टेन्शन नाही, पूर्ण पालक आहे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचा आहे, त्याच्यामुळं जास्त वेळ नाही लागत आहे. पण आत्ता मी पालक आहे तो कट करून घेते. तर शक्यतो जे पालकाचे पानं आहेत ना त्याच्यात दांडा अजिबात नाही घ्यायचा, कारण की मग काय होतं की त्याचा दांडा जर घेतला तर तो बारीक कट नाही होते आणि मग कधी कधी पुरी लाटताना मध्ये येतो आणि मग थोडंसं जाड असेल की पुरी पण फाटती आणि ती फुगत नाही. त्याच्यासाठी पूर्ण पानंच घ्यायची आहेत. आणि जेवढे आपल्याला बारीक कट करता येतील ना, आता मी खूप बारीक कट करते, जेवढे बारीक होतील ना तेवढे बारीक कट करायचे म्हणजे पुरी आहे ती चांगली फुगते. आणि आत्ता मी मेथीच्या भाजीच्या पण पुऱ्या बनवत असते, पालकाच्या पुऱ्या बनवते, कोथिंबीरच्या पुऱ्या बनवते. तर जेव्हा कोथिंबीर आणि मेथीच्या पुऱ्या बनवते ना तेव्हा आपण ते पीठ भरपूर वेळ भिजवून ठेवलं तरी चालतं, अर्धा तास 15 मिनटं. पण पालकाच्या पुऱ्या करताना ते पीठ आपल्याला अजिबात भिजून ठेवायला जमतच नाही, कारण की जसं आपण जास्त वेळ भिजवून ठेवू ना तर तसं मग ते पीठ आहे खूप जास्त पातळ होतं. माहीत नाही म्हणजे पालकामध्ये जास्त पाणी असेल त्याच्यामुळं होतं असेल. त्याच्यामुळं पीठ भिजवलं की लगेच तेल ठेवायचं किंवा पीठ भिजायला घेतलं की लगेच तेल ठेवायचं, म्हणजे तेल गरम होते, लगेच पुऱ्या लाटायच्या आणि लगेच तळून घ्यायच्या, म्हणजे पुऱ्या आहेत त्या छान फुगत आहेत. तर आत्ता बघू शकता पालक आहे तो मी एकदम बारीक कट करून घेतलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात. थोडासा माझा घसा बसलेला आहे त्यामुळे आवाज थोडासा वेगळा येतो आहे. आणि आत्ता हे हिरवी मिरची आणि लसूण आहे ना ती मी पेस्ट करून घेतली, बघू शकता. आता ही पण ह्याच्यामध्ये टाकायची. आता अगोदर आपण पीठ चाळून घेतलं तरी चालतं, पण काय होतं की म्हणजे पालकाच्या भाजीला पीठ थोडंसं जास्तच लागतं, त्याच्यामुळं मी आता हे सगळं साहित्य आहे ते अगोदर घेते. आता पालक घेतला, आता हिरवी मिरची लसूण घेतलं आहे, आता आपल्याला चवीपुरतं मीठ. पालकाच्या भाजीला खूप जास्त मीठ नाही लागत आहे, थोडंसं कमीच वापरायचं, नाही तर मग परत खरड होतं आहे. त्याच्यामुळं आत्ता मी मिक्सरला लावताना मीठ वगैरे काहीच नव्हतं घातलं. आत्ता वरतून घालायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ, हळद आणि ओवा. तर आत्ता हे ओवा पण थोडाच घालायचा आहे, बाकी काहीच नाही घालायचं. तुमचं जिरे पावडर धने पावडर असलं काहीच नाही घालायचं, फक्त हिरवी मिरची लसूण मीठ हळद आणि थोडासा ओवा, म्हणजे पुरी बनवतो आहे म्हणून थोडासा ओवा टाकतो आहे. तो नाही टाकला तरी काहीच प्रॉब्लेम नाही, पण मी टाकते. आणि आत्ता हे पीठ आहे तर आपल्याला गव्हाचं पीठ म्हणजे 4 वाट्या किंवा 3 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी डाळीचं पीठ
तसं घेतलं तरी चालतं, किंवा 4 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी डाळीचं पीठ. तर आत्ता मला ना म्हणजे तेवढंच प्रमाण असेल, 4 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी. मी तसं अंदाजानेच घेते. तर मी घेते अगोदर डाळीचं पीठ. डाळीचं पीठ घेतलं म्हणजे डाळीचं पीठ आपल्याला पाहिजे तेवढंच घ्यायचं, आणि मग गव्हाचं पीठ वाटलं ना की आपल्याला हे कमी पडते तर आपण थोडंसं जास्त घेतलं तरी चालतं. आणि स्किप केलं डाळीचं पीठ तरी पण चालतं, पण त्या पिठाने थोड्याशा पुऱ्या आहेत ना त्या छान लागत आहेत, त्याच्यामुळं मी टाकते. म्हणजे पुऱ्यात असू किंवा डाळभट्टी वगैरे असू, मी थोडंसं ना डाळीचं पीठ टाकते, म्हणजे छान लागत आहेत. कुणी कुणी फक्त गव्हाचं पीठ पण टाकते, पण त्याची टेस्ट थोडीशी वेगळी येते आणि ह्याची टेस्ट खूप भारी येते. तर आत्ता मी त्याच्यामध्ये पीठ चाळून घेते, आणि अजून पण ना साईडला थोडंसं पीठ चाळून ठेवते, कारण की हे पीठ भिजवत ना जरा जास्तच पातळ होते. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये ना पाणी वापरताना, म्हणजे पाणीच नाही वापरायचं सुरुवातीला, जी भाजी आहे ना त्याच्यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लागलं ना थोडंसं तर अगदी थोडं थोडं टाकायचं आहे, नाहीतर मग आपण कणिक भिजवताना कसं की थोडंसं जास्त पाणी टाकतो आहे, त्याच्यामुळं ही कणिक आहे ना खूप लवकर पातळ होती. आत्ता एवढं सगळं मिक्स करताना तेल जरी गरम केलं ना तरी चालतं, म्हणजे तेल गरम होऊस तर लगेच आपलं पीठ भिजलं की लगेच पुऱ्या लाटून घ्यायच्यात. आणि पीठ भिजवताना जेवढं घट्ट भिजवता येईल ना तेवढं घट्ट भिजवायचं. आता चपात्याला कसं की आपल्याला खूप पीठ मऊ लागतं, कोणाकोणाला खूप पातळ लागतं, कोणाकोणाला घट्ट लागतं. पण पुऱ्याला आता दुसऱ्या पुऱ्या तरी ठीक आहे समजा, कोथिंबीर वगैरे, पण ह्या पुरीला ना जेवढं घट्ट होईल तेवढं घट्ट भिजवायचं आहे, कारण की ते पीठ परत पातळ होतं शेवटला. तर ना पुऱ्या लाटत खूप जास्त पातळ होतं. तर आता मी पाण्याचा हात पण नाही वापरला, बघू शकता जे पालकाची पेंडी होती ना त्यातलंच हे पूर्ण पाणी आहे. तर आत्ता मी अगदी थोडंसं पाणी घेणार होते, म्हणजे साईडला पीठ वगैरे लागलं आहे तेवढं निघण्यासाठी. आणि आत्ता हे आपल्याला पीठ आहे हे छान भिजून घ्यायचे. आणि छान भिजल्याच्या नंतर डायरेक्ट आपल्याला आता थोडा वेळ असं काहीच ठेवायचं नाही, थोडंसं तेल लावायचं आणि पुरी आहे ती लगेच लाटायला घ्यायची. फक्त पीठ भिजवताना थोडंसं, म्हणजे जेवढं जास्त वेळ छान भिजायला येईल ना तेवढं भिजायचं आहे. तर आता हे मी पीठ भिजवायला घेतलं आहे, तर चिकट होतं थोडंसं, तरी पण मी नाहीच, म्हणजे मला अजून तरी ह्याला पाणी म्हणजे वरतून टाकायची गरजच नाही लागत आहे. म्हटलं की जेवढं त्याच्यामध्येच भिजता येईल ना तेवढं तसंच भिजवून घेते. आणि आता आपलं पीठ आहे ते पण मस्त छान भिजलेलं आहे. तर आता मी लगेच एका साईडला तेल ठेवणार आहे. आणि पुऱ्या आहेत आता थोड्याच लागत आहेत, खूप जास्त नाही लागत आहे, त्याच्यामुळं मी एकटीच बनवते. म्हणजे एक पुरी लाटूस तर एक पुरी तळती चांगली जास्त. आणि कसं होतं की लाटून ठेवायला पण ह्या जमत नाहीत, लाटून ठेवली की लगेच चिटकते, ताटावर ठेवा पेपरवर ठेवा लगेच चिटकते, त्याच्यामुळं लगेच लाटायची आणि लगेच तळून घ्यायची. तर आता सगळ्यात जास्त वेळ लागतो तो कणिक भिजवायला, तळायला पण नाही वेळ लागत आहे आणि लाटायला तर काहीच नाही वेळ लागत आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे पुरी लाटताना ही थोडीशी जाड ठेवायची. आपण जर पातळ केली ना तर मग कडक होती आणि जास्त लालसर कलर पण येतो, त्याच्यामुळं ना थोडीशी जाड ठेवायची. आपल्याला लाटताना वाटतं की ही खूप जाड आहे, पण तळली ना तर मग एकदम छान फुगती पण आणि जाड नाही वाटत आहे. त्याच्यामुळं कधी पण पालकाच्या पुऱ्या जेव्हा बनवतो ना आपण तेव्हा थोडीशी ना जाडच ठेवायची. तर आता पीठ छान भिजलेलं आहे. आता मी ह्याला ना लावायला पीठ घेते. आता पालकाच्या पुऱ्याला थोडंसं पीठ जास्तच लागतं, कारण की ते पीठ परत जास्त पातळ होतं, त्याच्यामुळे मी पीठ थोडंसं जास्त घेतले. आणि आता लगेच कढईमध्ये मी तेल टाकते, म्हणजे थोडंसं तेल पण जास्तच टाकायचं, कारण की पुऱ्या लवकर तळतात. आणि कमी टाकलं ना तर मग जास्तच वेळ लागतो, त्याच्यामुळे तेल पण कधी पण भजे असो किंवा पुऱ्या वगैरे असो थोडंसं तेल जास्तच टाकायचं. आणि मी पुरी ना म्हणजे अशी चपाती लाटून त्याचे छोट्या नाही करते, डायरेक्ट कोणत्या पण पुऱ्या असल्या तरी छोटी कणिक घेऊन डायरेक्ट, म्हणजे थोडासा मोठा आकार असतो माझ्या पुऱ्यांचा, खूप असा लहान वगैरे नाही. तर आत्ता मी जेवढं लागणार आहे तेवढं घेते. आणि पीठ बघू शकता खूप पातळ पण नाही झालेलं, आणि मी किती घट्ट भिजवलं होतं, म्हणजे मी वरतून काहीच पाणी नाही घातलं तरी पण हे एवढं पातळ झाले. आता मी जास्त पीठ नाही लावते, पण ह्याला थोडंसं प्रमाण ह्याला थोडंसं जास्त असतं, म्हणजे बाकीच्या पुऱ्यांपेक्षा चपातीपेक्षा, तरी पण त्या मानाने कोणाकोणाला तर चपात्या लाटायला पण एवढं पीठ लागते. तर बघू शकता अगदी पुरी आहे ती आपल्याला हलक्या हाताने लाटायची, असं खूप जोर नाही लावायचा, जास्त अशी आपण म्हणजे असं जोर देऊन लाटली तर मग ती फुगत नाही. आता तेल आहे ते पण आपल्याला छान गरम करून घ्यायचे अगोदरच. आणि छान गरम झालं. आत्ता गॅस कमी ठेवलेला आहे मी, पुरी टाकताना गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे. कधी पण कोणती पण पुरी टाकताना हाय फ्लेमवर ठेवायचा, म्हणजे पुरी जास्त तेलकट नाही होते आणि छान फुगते. तर आता बघू शकता माझी पहिलीच पुरी आहे,
तरी पण कधी कधी काय होतं की तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी असेल तर पुरी लवकर फुगत नाही, आणि तेल खूप जास्त तापलेलं असेल तर कधी कधी लगेच एका साईडने करपते. तर पहिलीच पुरी आहे, तरी पण बघू शकता मस्त छान फुगली आहे. आणि सगळ्या पुऱ्या आहेत ना अशाच होत आहेत. बघू शकता कलर पण एकदम छान आला आहे, आणि सगळ्या साईडने आहे ना ती पूर्ण अशी फुगते. तर मी तुम्हाला अजून एक पुरी लाटून दाखवते की सगळ्या पुऱ्या आहेत त्या अशाच होत आहेत. आणि टिफिनला वगैरे द्यायला म्हणजे जास्त तेलकट पण नाही होते, आणि मुलांना खायला वगैरे छान वाटतात. तर बघू शकता कलर तर एवढा सुंदर आला आहे, म्हणजे पालकाच्या भाजीमुळे आणि थोडीशी हळद मी जास्तच टाकली होती त्याच्यामुळे कलर एकदम मस्त आलेला आहे. स्वतः ही पुरी मी काढून घेते, अजून एक तुम्हाला लाटून पण दाखवते आणि भाजून पण दाखवते, म्हणजे सेम अशीच होती. सो बघू शकता आत्ता ह्याला पण मी पीठ जास्त नाही घेतलं, थोडंच घेतलेलं आहे. पण पहिल्या पुरीपेक्षा ना ही पुरी लगेच पीठ थोडंसं बघू शकता पातळ होतं आहे, त्याच्यामुळे थोडीशी घाई करायची पुऱ्या लाटताना, पटपट लाटायच्या, नाहीतर मग पीठ खूप जास्त पातळ होतं. आता ही पण पुरी सेम जास्त पातळ नाही केली आणि थोडीशी जाडच ठेवलेली आहे. तसं पुरी लाटायला काही वेळ नाही लागत, ते अर्धा मिनटं खूप झाला, आणि भाजायला पण 1 ते अर्धा मिनटं खूप झाला. तर आत्ता बघू शकता ही पण पुरी आहे सेम तशीच फुगते. फक्त मी ही पुरी लाटताना काय केलं की आता एकटी करत असली की आपल्याला काय करावं लागतं, थोडा वेळ थांबावं लागते. दोघी जर लाटत असेल ना तर गॅस आहे तो हाय फ्लेमवरतीच ठेवायचा. आत्ता मी ही लाटूस तर फक्त कमी गॅस केला आणि पुरी टाकली की लगेच हाय फ्लेमवर ठेवला. दरवेळेस चपात्या करताना, पुऱ्या करताना, काही पण करताना सेम तसंच करायचं. म्हणजे काय होतं की पुरी आहे ती छान तळली जाते, चपात्या वगैरे आहेत त्या पण छान भाजल्या जातात, म्हणजे कडक नाही होतं आहे किंवा निब्बर वगैरे नाही होते. तर ही पण पुरी मस्त छान फुगली, पण पहिली जास्त फुगली होती, हिला थोडासा वेळ लागला आहे आणि कलर छान आला आहे. एवढी म्हणजे फुगली आहे पण पहिली जास्त छान फुगलेली आहे. स्वतः बाकीच्या पुऱ्या आहेत त्या पण मी करून घेते, म्हणजे एकाच वेळेस होतं. थोडंसं जाड असेल किंवा थोडीशी पातळ झाली तर पूर्ण नाही फुगत आहे. तर आत्ता ही थोडीशी ना म्हणजे थोडीशी कमी फुगली. तर आत्ता मी तुम्हाला अजून दुसरी पुरी दाखवते, कारण की ती थोडीशी म्हणजे पीठ कमी लागलं होतं तिला लाटताना आणि थोडीशी पातळ झाली असेल कदाचित, त्याच्यामुळे फुगली नाही. आता ही बघू शकता. आणि कधी पण काय होतं की मोबाईलचा ब्राईटनेस आहे तुम्हाला जास्त ठेवावा लागतो, त्याच्यामुळे चार्जिंग पण संपती. त्याच्यामुळे मी अगोदरच्या सुरुवातीला बनवते आणि मग नंतर मोबाईल चार्जिंगला लावते. तर बघू शकता ही पुरी आहे एकदम मस्त फुगली, म्हणजे जशी पहिली फुगली होती ना सेम तशीच फुगलेली आहे. स्वतः बाकीच्या सगळ्या पुऱ्या आहेत त्या मी बनवून घेते. आणि तुम्हाला ह्या पुऱ्याची रेसिपी कशी वाटली मला हे पण नक्की कमेंट करून सांगा. आणि आता मी दुसऱ्या प्रकारच्या ज्या पुऱ्या बनवते ना त्या जर तुम्हाला म्हणजे बघायच्या असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि बघू शकता तापल्या झालेल्या आहेत सगळ्या पुऱ्या, मस्त छान फुगल्यात, मस्त छान कलर आलेला आहे. आता ह्या दह्यासोबत किंवा वरणासोबत पण खाऊ शकतो, आणि अशा पण खायला ना एकदम भारी लागत आहेत. तर आता सगळ्या पुऱ्या करून झालेल्या आहेत. तर गॅस पण मी बंद केला आहे, आणि ह्याच्यासोबत शक्यतो मी दहीच वापरते, तर खायला एकदम भारी लागत आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या फ्रेंड्ससोबत पण व्हिडिओ नक्की शेअर करा, आणि इंस्टाग्रामवरती फॉलो केलेलं नसेल तर नक्की करा, कारण की त्याचा आयडी आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि बघू शकता पुऱ्या एकदम एकदम भारी झालेल्या आहेत. आणि तुम्ही कशा पुऱ्या बनवता हे पण मला कमेंट करून नक्की सांगा.